स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज Analyzer News, Analyzer News. नमो निष्कल रूपाय नमो निष्कल तेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचार्य नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंत गुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः। नमः पार्वतीपते हर हर महादेव। भगवान शिवानी पार्वतीला वचन दिलंय, मी तुझा पती होईल. स्वप्नात येऊन सांगितलंय, वर दिलाय, मी तुझा पती होईल. त्या शब्दाला पाळून हात मागायला हिमालयाच्याकडे गेलेत आणि बायकोच्या आईला विचारलंय की देतील तुझी पोरगी? ती नाही म्हणाली. खरं तर शिवांना नेमका प्रपोज कसं करावं हे कळलं नसेल आताच्या पद्धतीत. म्हणजे असं कुठं असतं करावं, म्हणजे सगळं ते असं ते. मला तो शोलेच पिक्चर आठवतो. शोलेमध्ये त्या बसंतीसाठी प्रस्ताव घेऊन जातो आणि बसंती सोबत लग्न करायचंय. लडका बडा अच्छा है मौसी, लडका बडा अच्छा है, बाकी कुछ भी गलत करता नहीं करता, सगळं छान आहे. फक्त कधी कधी दारू पितो आणि दारू तेव्हाच पितो जेव्हा त्याचे पैसे जुगारात हरतात. जुगार तेव्हाच खेळतो जेव्हा त्याला कधी कधी सिगरेट प्यायची तलफ होते. सिगरेट प्यायची तलफ तेव्हाच होते जेव्हा त्याला वेश्येकडे जावं वाटतं. वेश्येकडे तेव्हाच जातो जेव्हा अजून काहीतरी वाईट केलेलं असतं. लडका बडा अच्छा है मावशी म्हणतो. आता खाग लग्न होणार आहे एवढं सांगितल्यावर भगवान शिवाचं असंच चाललंय. असंच चाललंय. काही चांगलं दाखवायला तयार नाही. जे आहे ते आपलं असंच. गळ्यात हाडांच्या माळा, भस्म लावलंय, ते भयंकर रूप, राहायला घर नाही, खायचं नाही, निष्काम सगळं. आणि ते तसं दाखवून हिमालयाला पोरगी मागतायत. कोणता पोरीचा बाप अशा माणसाला पोरगी देईल? कोणता पोरीचा बाप देईल? बरं एवढंच नाही, आपल्याकडे जसे सोयरीक मोडणारे असतात ना, तसा सोयरीक मोडणारा एक हिमालयाकडे आलाय, एक ब्राह्मण आलाय. आता हा ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी नाही ना. आपली सोयरीक मोडायला देवाने आपणच ब्राह्मणाचं रूप घेतलंय, हिमालयाच्याकडे गेलेत. काय ही लीला मला नाही कळत. ही लीला म्हणजे काय माहित आहे? विश्वास अधिक दृढ करून घेणे आणि हे सांगणे की तू नाही म्हणशील हे खरं आहे, पण तू नाही म्हणालास म्हणून माझं थांबणार आहे अशातला भाग नाहीये. सृष्टीचा जो नियम आहे ना तो पार पाडावा लागतो, म्हणून हे सगळं करतायत शिव. खरं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हिमालय आणि मेना यांना जगदंबेनं आपली पुत्री, त्यांची पुत्री म्हणून जन्माला येईन हे वचन दिलं होतं. पुत्री म्हणून जन्माला आल्यावर माझं पालन पोषण लाडाकोडात व्हावं यासाठी मी जगदंबा तुमच्या पोटी आले आहे याचा विसर तुम्हाला पडेल हेही सांगितलं होतं. आणि तेच घडलंय. जगदंबेचा विसर पडलेला आहे त्यांना. आणि आपण आपल्या मुलीचे आईवडील आहोत एवढाच एक भाग आहे आणि ते मुलीच्या काळजीपोटी ही सगळी काळजी घेऊ लागलेली आहेत. आणि अशी काळजी घेत असताना निशंक होऊन, म्हणजे मनात कोणतीही शंका न ठेवता, हिमालयाला आपली मुलगी महादेवांना पत्नी म्हणून द्यावी असं वाटलं पाहिजे. काय शंका मनात ठेवून नको व्हायला ना. मग या लीला 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 जे म्हणतो ना आपण, ते तर असतं किंवा मी तुम्हाला आधीही सांगितलं की भगवान श्रीकृष्णांनी ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या आईला विसर पडला की देव आपल्या पोटी आलाय. आपल्या लेकराला वाचविण्यासाठी आपलं लेकरू दुसऱ्याकडे द्यावं लागलं, याच एका भावनेत कायम देवकी आहे. यशोदेला आपला कान्हा
आपल्याकडं आणून सोडलाय हे माहीत नाही आणि तो देवाचा अवतार आहे हे माहीत नाही, म्हणून ती आपल्या काण्याचे कितीही दिव्य रूप दिसले तरी आई म्हणून काळजी घेते. आणि यशोदेसारखी काळजी घेणारी आई आणि तिचं प्रेम कोणाला नकोय हो, कोणाला नकोय. त्याचा मोह तर देवाला सुद्धा आहे. त्या अयोनिजा, अजन्मा, अजर, अमर, अनादी, अनंत अशा असलेल्या परमेश्वराला सुद्धा त्या प्रेमाचा मोह आहेच की, त्या वात्सल्याचा मोह आहेच की. त्याला कोण भरवणार आहे? म्हणून तर आपल्याकडे गाणी निघतात ना, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, तुम यशोदा के जैसे खिलाते नहीं, शबरी के जैसे खिलाते नहीं. आपण त्या भावनेत गेलं पाहिजे, कारण देव भावाचा भुकेला आहे. जगदंबेला हिमालयाच्या पोटी जन्म घेऊन महादेवाच्या सोबत लग्न करणं ही साधी सरळ सोपी गोष्ट होती, पण तो आईच्या प्रेमाचा, पित्याच्या प्रेमाचा अनुभव कुठे घेता आला असता? महादेवाला तरी कुठे प्रेमातला हा विरह या सगळ्या गोष्टी सहन करता आल्या असत्या? त्यांचंही पुण्य, यांच्याही गरजा भागवल्या. महादेवानी या सगळ्यामध्ये मोडता घालायचं ठरवलंय. काय परीक्षा आहे, कसली परीक्षा आहे बघा. स्वतःच शिव ब्राह्मणाचं रूप घेऊन हिमालयाच्या घरी आलेत आणि त्याला सांगायले, अरे तुझ्या पोरीचं लग्न त्या शिवासोबत करायचं ठरलंय. ते म्हणलं हो चाललंय तसं, सगळे म्हणतायत खरं, काय कराय म्हणले त्या शिवाचं? ना राहायला घर, ना खायला काही, सोबत बघ ते बैल असतेत, नाग असतेत, भूत असतेत, खेत असतेत, काय कराय म्हणले त्या शिवाचं? कुठे काय उघड्यावर राहील, तुझ्या पोरीला कसा सांभाळेल? सगळी शिवनिंदा, सगळी शिवनिंदा. बरं नुसता हिमालयाच्या सोबत सांगणं, समोर सांगणं चालू नाही आहे. काय बाप तरी ऍडजस्ट करतो, आई ऍडजस्ट करत नाही. त्या मेनाच्या समोर सुद्धा सांगायला सुरुवात केली. काय म्हणले, काहीच नाही त्याच्याकडं, कुठं काय खरं आहे, तू कुठं देतो, तुझं काय खरं आहे? ते म्हणले पण नारदाने सांगितलंय असलाच मिळेल म्हणून, मग काय करावं? ते म्हणजे नारदाचं कुठं ऐकत बसला, त्याला नादच आहे असं सांगायचा. तो नेहमी लोकात भांडत लावत फिरतो, त्याचं काही खरं नसतं, त्याचं कुठे ऐकून बसला. बरं हे सगळं आपल्याविषयीचं वाईट शिव सांगतायत आणि निघून जात आहेत. आता त्या नर्तकानं केलेली मागणी, आधीच डोक्याला शॉट लागलेला आणि पुन्हा यानी येऊन शिव कसा वाईट आहे हे सांगितलेलं. मग हा ठरवतोय की आता नाहीच, महादेवाला आपली पोरगी द्यायची नाही. काय सांगावं, गावात घर नाही, रानात शेत नाही, कसा सांभाळणार आहे माझ्या पोरीला, काय खाऊ घालणार आहे माझ्या पोरीला, आणि अशा देवाला द्यायचं का? शंका सुद्धा काय हो, जगतपालकाच्या विषयी शंका, ज्याच्या इशाऱ्यावर हे जग चाललंय त्याच्याविषयी शंका, आणि पोरीची काळजी तरी किती. तिकडे पोरीचा जीव थोडा मासा होतोय की काय चाललंय हे, आपल्याला शिव पाहिजेत, बाप तर नाही म्हणतोय, काय करायचं. पार्वतीच्या मनाची अस्वस्थता वाढू लागली. कदाचित पार्वतीच्या मनाची अस्वस्थता वाढावी आणि साजन मेरा उस पार है, मिलने को दिल बेकरार है ही भावना अधिक वाढीला लागावी, यासाठी तर हा सगळा खेळ महादेव रचत नव्हते ना, हा प्रश्न आपल्या मनाला पडतो. बर एवढं वाईट मनात भरवल्यावर त्याला कळत नाही की महादेवाची येऊन सांगायला. म्हणून मी म्हणलं ना आधी, देव येतो आपल्याला कळत नाही, प्रॉब्लेम हाय. देव नेहमी येतो, आपल्याला नाही कळत. चांगल्या गोष्टी सांगायला तर नेहमी दैवी शक्ती येत असते, लक्षात ठेवा. आपल्या लक्षात येत नाही, आपण समजतो हे आपलाच पराक्रम आहे. मी ती गोष्ट सांगितली ना मागे, तर आठवत असेल तुम्हाला. एक माणूस समुद्र किनाऱ्यावरून चालू लागला होता, त्याची पावलं समुद्र किनाऱ्यावर उलटू लागली, चालता चालता जीवनपट डोळ्यासमोरून तरळून गेला. आणि मग त्यानं बघितलं की सुखाच्या दिवसामध्ये 4 पावलं आहेत, दुसरी पावलं देवाची आहेत, देव सोबत आहे. दुःखाचे दिवस आले, दुःखाचे दिवस सरले, सुखाच्या दिवसामध्ये गेला, पुन्हा 4 पावलं सोबत आहेत, दुःखाच्या दिवसात मात्र 2च पावलं दिसत आहेत. देवाला म्हणला, देवा एवढा स्वार्थी कसा रे तू, एवढा हलकट निघशील असं वाटलं नव्हतं. ते म्हणले काय झालं रे? ते म्हणला, मी सुखात होतो तेव्हा माझ्यासोबत चाललास, दुःखात मी एकटाच चाललो, दुःख संपवून परत गेलो, पुन्हा माझ्यासोबत सुखाच्या दिवसामध्ये आलास. देवानं खनकने कानाखाली मारले, म्हणला मूर्खा, पावलं नीट बघ,
ते म्हणला काय झालं? अरे गाढवा, 4 पावलं तुझी दिसतायत ती यासाठी की मी आणि तू सुखाच्या दिवसात सोबत चालत होतो. दुःख समोर येणार आहे हे मला कळलं, मी तुला उचलून घेतलं. दुःखाच्या दिवसात मी एकटा चालत होतो, तुला मी उचलून घेतलेलं होतं. दुःख संपलं, मी खाली सोडलं, मिळून चालत गेलो. आणि तू समजायला म्हणले आपलाच पराक्रम आहे. मग याला कळलं, अर दुःख पार केलं देवामुळेच, आपल्यात तर बस की बातच नव्हती. कळत नाही हो देवाल्याचं. हिमालयालाही कळत नाहीये, द्वंद्व झालंय. देव ब्राह्मणाच्या रूपात आलाय, देव नर्तकाच्या रूपात आलाय, नाही कळलं त्याला. आता देवाने ठरवलंय अजून एक प्रयोग करायचा. एवढं सगळं सांगून झाल्यावर सप्तऋषींना आणि माता अरुंधतींना सोबत पाठवलंय. सप्तऋषींना सांगितलंय कन्व्हिन्स करा, बोला जाऊन, मध्यस्थ घालायचा असतो. गावातली 4 चांगली माणसं पोरीच्या घरी पाठवायची असतात. 4 चांगली माणसं येणे 7 चांगली माणसं दुप्पट पाठवलीत. 8व्या माता अरुंधतींना पाठवलंय आणि सांगितलंय की जाऊन त्याला सांगा की तुझी पोरगी शिवाला दे. हे सगळे आलेत, हिमालयाच्या समोर उभे आहेत. ते म्हणतायत हिमालया तुझी पोरगी शिवाला दे. हे म्हणला अजिबात नाही, देतच नाही. कारण त्याच्याकडं काय आहे. आता काय कन्व्हिन्स करतायत, काय होतंय ते बघूया पुढच्या भागात. नमः पार्वती पते हर हर महादेव.